नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत शेळीचं दूध कसं वाढवायचं। म्हणजे शेळीला जर तुमचं दूध कमी येत असेल तर त्यासाठी काय काय उपाय तुम्ही केले पाहिजे किंवा शेळीचं दूध वाढवण्यासाठी घरगुती रामबाण गावठी उपाय या ठिकाणी आपल्याला काय काय केले पाहिजे, तर या काही उपायाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणजे उपाय म्हणजे काय, तर तुमच्या घरातील काही पदार्थ असेल किंवा तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतील असे पदार्थ वापरून किंवा अशा गोष्टी वापरून आपण या ठिकाणी शेळीचं दूध कसं वाढवायचं हे बघणार आहोत। व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे लोक नवीन आहेत त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओ आणि सोबतच शेळी पालन कोंबडी पालन मोफत फ्रीमधलं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग तुम्हाला सहजपणे भेटून जाईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा। सोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा व्हिडिओ हेडफोन लावून नक्की बघा। तर बघा, आजकाल काय होतं आहे की दिवसेंदिवस जे शेळीचं दूध आहे तर ते दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे, बरोबर ना। कारण की अनेक प्रकारचं जे वातावरण असेल किंवा हायब्रिड गोष्टी असतील, यामुळं काय होतं की शेळीचं दूध कमी होत चाललं आहे। आणि जुन्या जमान्यात काय व्हायचं की शेतकरी काय करायचा, शेळ्या घ्यायचा, काय असेल 5-10 असेल किंवा 50 शेळ्या असेल, डायरेक्ट त्याच्या गुरांमध्ये डोंगरावर न्यायचा, रानात न्यायचा, त्यांना मोकळं चरायसाठी द्यायचा, बरोबर। मग आता शेळ्या काय करायच्या, त्यांच्या पद्धतीने रानामध्ये असेल किंवा डोंगरावरती असेल जे त्यांना पौष्टिक पदार्थ असतील, बरोबर ना, म्हणजे त्यांना जे आवडतात ते पदार्थ बरोबर ते चाराबरोबर त्या खायच्या, बरोबर। आणि त्यांना वाटेल तेव्हा ते पाणी प्यायच्या, वाटेल तेव्हा ते चारा खायच्या, बरोबर। ते सूर्यप्रकाशातले झाडाचे पानं खायचे, असं संपूर्ण त्यांना त्यांच्या मनाने चारायला भेटायचं, बरोबर। पण आता काय झालं आहे की शेळीपालन हा एक व्यवसाय किंवा बिझनेसच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं। आणि जेव्हा व्यवसायाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं तेव्हा त्याला बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त स्वरूपात या ठिकाणी केलं जातं। जेव्हा आपण अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त शेळीपालन करतो तेव्हा आपण शेळीला जो चारा देऊ किंवा जेव्हा पाणी देऊ तेच त्या ठिकाणी ती खाते किंवा पिते, बरोबर। म्हणजे जे नैसर्गिकरित्या ऑर्गॅनिक पारंपरिकरित्या शेळीचं जे खाद्य होतं यामध्ये खूप फरक आपल्याला दिसून येतो। पण मग आता आपल्याला जर काय करायचं आहे की शेळीचं आपल्याला बंदिस्त करायचं आहे आणि वरतून त्यांना नैसर्गिकरित्या किंवा गावठी पद्धतीने त्यांना चारा द्यायचा आहे किंवा दूध वाढवायचं आहे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे। तर बघा, पहिली गोष्ट ज्या बेसिक गोष्टी आहेत किंवा त्या एक साधारण गोष्टी आहेत त्या करणं तुम्हाला गरजेचं आहे। जसं की शेळीचं ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करायचं आहे, शेळीला सुक्या जागेत ठेवायचं आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळीला या ठिकाणी चालायला फिरायला जागा या ठिकाणी तुमच्या शेडमध्ये असली पाहिजे। तुम्ही एकाच ठिकाणी जर शेळीला बांधून ठेवत असाल तर साहजिकच तिची मानसिकता खराब होईल आणि ती खाद्य कमी खाईल। त्यामुळे शेळीला मोकळं फिरू द्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिला पोटभर पाणी द्या। पोटभर पाणी म्हणजे कसं की तुम्ही दिवसातून एकच टाईम पाणी देत असाल किंवा तुम्हाला वाटेल तेव्हा पाणी देता, असं नाही की शेळीला जेव्हा तहान लागेल तेव्हा तिला पाणी भेटलं पाहिजे, असं तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करा। आणि बरेच लोकांचं असा गैरसमज किंवा बरेच लोकांचं असं नियोजन असतं की चारा ते फक्त पोट भरवण्यासाठी देत असतात, मग त्यामध्ये बघत नाही की त्यामध्ये किती प्रोटीन आहे किंवा किती त्यामध्ये कॅल्शियम आहे किंवा किती त्यापासून तिचं दूध वाढतं आहे, बरोबर ना। तर ह्याकडे ते लक्ष देत नाही, फक्त त्यांच्या शेतामध्ये जो चारा असेल तो कापला, आणला, टाकला, शेळीचं पोट भरलं, शेळीने पाणी पिलं, बस। मग दूध कसं वाढेल, तिचं पोट भरलं पण तुमचं दुधाचं काय, बरोबर ना। मग त्यासाठी आपल्याला काही सुका चारा पण द्यावा लागेल, काही ओला चारा पण द्यावा लागेल। आता सुका चारा आपल्याला काय काय द्यायचा आहे, तर सुक्या चारामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या झाडांचे पानं असेल, कडुलिंबा असेल, त्यानंतर आंबा असेल, त्या जांभळाचं पानं असेल किंवा अनेक प्रकारचे गवत असेल, ते चार या ठिकाणी जे तुमची शेळी आहे तो चारा या ठिकाणी खाते, बरोबर। जसं की कोबी असेल, बरोबर ना, मग तुम्ही तो चारा त्या ठिकाणी ओल्या चाऱ्यामध्ये देऊ शकता, बरोबर ना। त्यानंतर तुम्ही भुसा, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचा तुमच्याकडे जो भुसा उपलब्ध असेल
तो तुम्ही त्यांना भुसासुद्धा देऊ शकता किंवा मका किंवा पेंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, बरोबर. हे झालं चाऱ्याबद्दल किंवा काय म्हणता ना, चाऱ्याबद्दल किंवा त्याच्या नियोजनाबद्दल. ह्या झाल्या बेसिक गोष्टी. कारण की जेव्हा आपण एखादा गावठी उपाय करायला जातो, पण त्या अगोदर या आपल्या सर्व गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला त्या उपायांचा देखील फायदा नक्की होतो, बरोबर. आणि जर बघायचं गेलं बघा उपाय काय आहेत, तर उपायाचं मी सांगायचं गेलं तर माझ्या अंदाजे बघा, तुम्ही बाजरी, हरभरा असेल, हरभरा डाळ असेल किंवा हरभरा असेल, त्यानंतर ओलं खोबरं असेल तुमच्याकडं तर ते घ्या आणि सोबत थोडासा गूळ घ्या. या गोष्टी तुम्ही काय करा, रात्रीचे तुम्ही भिजवा किंवा तुम्ही 4-5 तास आधी भिजवा आणि त्यांना खायला द्या. थोड्या, मी म्हणत नाही जास्तच द्या, तुम्ही ओला सुका चारा द्या आणि त्याच्यासोबत हे खाद्य द्या आणि तुम्ही टप्प्याटप्प्याने त्यांना खाद्य द्या, बरोबर ना. तर तुम्हाला या ठिकाणी 8-1 दिवसात तुमचं दूध तुम्हाला वाढताना दिसून येईल. किंवा मग तुम्ही काय करा की तुमच्याकडं मका, बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, त्यांना थोड्या प्रमाणात भरडून त्यांना तुम्ही खायला देऊ शकता. ह्याने देखील चांगल्या प्रमाणात दूध वाढीसाठी मदत होते. किंवा मग तुम्ही त्यांना सरकी पेंट, शेंगदाणा पेंट या ठिकाणी देऊ शकता. शेंगदाणा पेंट आता बरेच लोक म्हणतील की महाग आहेत, बरोबर ना. तर आपण अधूनमधून त्यांना देऊ शकतो. किंवा जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही त्यांना नाही दिली तरी चालेल, तुम्ही फक्त सरकी पेंट दिली तरी चालेल. किंवा मग जर तुम्ही एखाद्याकडं केळाची बाग असेल, बरोबर ना, जळगाव साईडला वगैरे तुम्ही गेलात तर त्या साईडला बऱ्याच लोकांकडं केळीची बाग असते आणि केळीच्या बागामध्ये तुम्ही किती जरी नाही म्हणला तर केळी पिकतात. एखादा अर्ध केळी थोडं खराब झालं, पिकलं किंवा आपण खराब झालेले केळं साईडला काढतो, मग तुम्ही साल्टासकट जरी तिला केळं दिले तरी त्याचं दूध वाढीत मदत होईल. किंवा मग तुम्ही डायरेक्ट बघा, तिला समजा गुळाचा खडा खाऊ घातला, दिवसभरून थोडाफार गुळाचा खडा खाऊ घाला. किंवा मग काय करा की गुळाला काय करा, एकदम बारीक करा, गुळाचा खडा काय करा, बारीक करा. किंवा 100 ग्रॅम गूळ घ्या आणि पूर्ण बारीक करा आणि पाण्यामध्ये मिसळा, इतका मिसळा की पूर्ण तो एकजीव झाला पाहिजे. आणि त्यानंतर तो शेळीला तुम्ही पाणी प्यायला द्या. याने काय होईल की तुमच्या शेळीचं जे अंगातलं रक्त असेल ते रक्त शुद्धीकरणाचं काम होईल. सोबतच शेळीला ग्लुकोज भेटेल, कॅल्शियम भेटेल आणि गूळ असल्यामुळं त्यामुळे तुमच्या शरीराचं रक्त शुद्धीकरण होईल. त्यामुळे तुला वेळेवर भूक लागेल, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही गुळाचं पाणी देऊ शकता किंवा अधूनमधून डायरेक्ट तुम्ही गूळ जरी दिला थोडाफार तरी तुम्ही ते होऊ शकतं. जसं की मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्यासुद्धा एक तुम्ही त्यापैकी एक देऊ शकता. आणि त्यानंतर जर अजून एक उपाय बघायचं गेलं तर तुम्ही काय करायचं, म्हणजे 1000 लिटर सरासरी सांगतो मी तुम्हाला, त्यानुसार तुम्ही जितकं पाणी द्याल किंवा तुम्ही जर टाकी ठेवली असेल पाणी पाण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट टाकीत टाकू शकता. किंवा मग जर तुम्ही जितकं गूळ देत आहेत तर तितक्या प्रमाणात तुम्ही अंदाज लावायचा आहे. 1000 लिटर पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर, प्रत्येकाला माहीत असेल, ब्लिचिंग पावडर 5 ग्रॅम घ्यायची, 1000 लिटर पाण्यामध्ये टाकायची, बरोबर. 1000 लिटरमध्ये पाण्यामध्ये टाकलं त्याला मिक्स करायची आहे आणि तुम्हाला ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे, बरोबर. म्हणजे बघा मी तुम्हाला काय काय सांगितलं, गुळाचं पाणी, बरोबर, केळी, सालासकट केळी असेल किंवा बघा बाजरी, हरभरा, खोबरं भिजून घ्या. खोबरं, हरभरा, बाजरी, गूळ असेल हे तुम्ही काय करायचं, भिजून घ्यायचं, रात्रभर भिजवायचं आहे, सकाळी देऊ शकता, हे करू शकता. किंवा मका, बाजरी, ज्वारी, गहू असेल ते तुम्ही त्यांना भरडून देऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या शेळ्या चरायला नेत जा. शेळ्या जर तुम्ही चरायला नेल्या तर तुमचं काय होईल की शेळ्यांना हवा तसा चारा खाईल, हवं तसं पानं ते खातील, बरोबर. या गोष्टी झाल्या बेसिक. आता त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी काय की जेव्हा पण तुम्ही एखाद्या झाडाचा पाला या ठिकाणी शेळ्यांना देत आहे तर तेव्हा काय करायचं, तो पाला तुम्ही डायरेक्ट खाली फेकून देतात आणि मग शेळ्या खातात, बरोबर. पण बघा बरेच लोकांकडं चारा खाण्यासाठी भांडे नाही आहेत. मग अशा वेळेस काय होतं की शेळीचा चारा खाली पडतो आणि शेळीची जात अशी असती की जर चारा खराब झाला तर तिला तोंड लावत नाही. किंवा मग जर एखाद्या दुसऱ्या जनावराने तो उष्टा केलेला चारा असेल तर तो शेळीला आवडत नाही खायला, बरोबर ना. मग तुम्ही काय करायचं आहे, चाऱ्याला एक असा गठ्ठा करायचा आहे किंवा त्याची मोळी करायची आहे, दोरी बांधायची आहे आणि तो तिचं तोंड पुरल इतक्या उंचीवरती बांधून ठेवायचा. मग त्याने काय होईल की शेळीला काय फील होईल की ती झाडाचाच पाला खाती आहे. म्हणजे तिची एक तर मानसिकता
म्हणजे आपलं काय करायचं आहे, तिची मानसिकता असेल तिची, किंवा तिचं आजूबाजू वातावरण असेल, सर्वांचं नियोजन या ठिकाणी होऊन जाईल. बरोबर. मग जेव्हा तुम्ही चारा आणशाल, तिला दोरीने बांधायचा आणि एखाद्या उंच जागेवर किंवा खांबाला असेल, झाडाला असेल, किंवा तुमच्या एखाद्या हुकाला तुम्ही लटकवायचा आहे. आणि जेव्हा शेळी वरती तोंड करून चारा खाईल तर तिला फील होईल की ती नैसर्गिकरित्या झाडाचा पाला खाते, किंवा तिला वरती तोंड करून चारा ते सुख भेटतं ते तिला त्यापासून भेटाल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा तिथं पण तुम्ही लटकून ठेवशाल तर हे लक्षात ठेवायचं आहे की त्यावरती डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला पाहिजे. म्हणजे त्यामुळे जे सूर्यप्रकाशापासून जे गोष्टीत ज्या आपल्या सूर्यप्रकाशाच्यापासून जो फायदा होतो तो देखील त्यांना या ठिकाणी भेटून जाईल. बरोबर. आणि बघा, जर तुम्ही शेळ्या मोकळ्या सोडत असाल तर जेव्हा पण तुम्ही शेळ्या मोकळ्या सोडतात तेव्हा काय होतं की शेळीचे जे वरचे होठं असतात त्यामुळे ते बारीक बारीक गवत जरी असेल ते गवत ती शेळी खात असते. बरोबर ना. मग त्यामुळे ती अशा सर्व प्रकारचे छोटे छोटे प्रोटीन असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी ते परिपूर्ण शेळीला एक आहार तिला या ठिकाणी भेटत असतो. बरोबर. म्हणजे जर तुम्ही थोडक्यात बघायला गेलात तर पहिली गोष्ट बघा, मी एक सविस्तर तुम्हाला शेवटला सांगतो. जर शक्य असेल तर शेळ्या तुम्ही मोकळ्या चरायला नेत जा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेळीचं राहण्याचं नियोजन करा. ते मग त्यामध्ये तिला हवा असेल, थंडी असेल, ऊन, वारा, पाऊस यापासून तिचं संरक्षण झालं पाहिजे. सोबतच जंगली जनावरांपासून तिचं संरक्षण झालं पाहिजे, अशी तिची राहण्याची सोय करा. शेळीला तुम्ही एकाच ठिकाणी बांधून ठेवू नका. जर तुम्हाला बांधून ठेवायचंच असेल तर तुम्ही दोरी चांगली मोठी करा, म्हणजे ती या ठिकाणी पूर्णपणे वावरके झाला पाहिजे किंवा मोकळी फिरली पाहिजे. किंवा मग तुम्ही शेडमध्येच कंपाऊंड करून तिला फिरेल अशी तिची सोय करा. त्यानंतर तिला टाईम टू टाईम पाणी, म्हणजे जेव्हा जेव्हा तिला तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी द्या. कारण की काय होतं की आपल्या दुधामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर 70 ते 80% काय असतं की ते द्रव असतं आणि त्याच्यामध्ये 70 ते 80% पाणी असतं. म्हणजे जितकं जास्त पाणी पिईल तितकं जास्त तुमचं दूध या ठिकाणी वाढेल. बरोबर. त्यानंतर पुढची गोष्ट काय होईल की तिला नुसतं पोट भरणं असं चारा नका देऊ, की तिला प्रोटीन भेटाल. मग त्यामुळे तुम्हाला अर्धा किलो किंवा 1 किलो तुम्ही सुका चारा पण द्या आणि 2-3 किलो तुम्ही तिला ओला चारा पण द्या. आणि जर बघायचं गेलं तर ह्या ज्या शेळ्या असतात त्यांना शेंगा पिकं जे असतात ते चारा म्हणून खूप आवडत असतात. आणि जर ओला चारा जर तुम्ही बघायचं गेलं तर कडुलिंब, जसं मी तुम्हाला सांगितलं, कडुलिंब असेल, अनेक प्रकारचे गवत असेल, किंवा स्ट्रॉबेरी, आंबा, पिंपळाचे पानं असेल, किंवा मग बाबळीचे पानं असेल, बोरीचे पानं असेल. बरोबर ना. किंवा असे अनेक प्रकारचे हत्ती गवत असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही काय करू शकता, ओला चारा तिला देऊ शकता. बरोबर. आता हे झालं सर्व चाऱ्याचं नियोजन. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, बाजरी, हरभरा, खोबरं, गूळ ही तिला भिजवून द्या, मका, बाजरी, गहू हे भरडून द्या. असं जर तुम्ही योग्यरित्या संपूर्ण चारा नियोजन केलं तर नक्कीच तुमच्या शेळीचं दूध या ठिकाणी तुम्हाला वाढताना दिसेल. आणि यामध्ये तुम्हाला दूध जर तुमचं वाढलं तर साहजिकच तुमचं उत्पन्न देखील या ठिकाणी वाढू शकतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण शेळीचं दूध कसं वाढवायचं याबद्दल एक सविस्तर माहिती बघितली आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला, प्रतिक्रिया तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. सोबतच येणाऱ्या काळात कशावरती व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय तर हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, लवकरच आपण कोंबडी पालन किंवा शेळी पालन यासाठी एक सविस्तर ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण सुरू करणार आहोत. आणि अगदी मोफतमध्ये कोणतीही फी तुमच्याकडून आकारली जाणार नाही. जर तुम्हाला या प्रशिक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर काय करायचं, लगेच तुमचा जिल्हा कमेंट करा. तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि बघा, तुम्हाला या ठिकाणी आपण जी काही माहिती दिलेली आहे ही वेगवेगळ्या माध्यमातून, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, किंवा आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अनुभवावरून असेल, ही सगळी गोळा करून तुम्हाला मी सांगितलेली आहे. मग तुम्हाला जी शक्य असेल ती तुम्ही वापरू शकता. पण अनेक नैसर्गिक किंवा कृत्रिम कार्यानुसार किंवा वेळेनुसार, ठिकाणानुसार यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. बरोबर ना. मग त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची देखील माहिती घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही उपाय देखील या ठिकाणी करू शकता. धन्यवाद.